गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात 27 मे रोजी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सर्वसामान्यांची एकच तारांबळ उडाली असताच तालुक्यातील कालीमाती येथे सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। सतीश रामकृष्ण फुंडे वय 55 वर्ष यांचा मृत्यू झाला। या घटनेची दखल घेत आमदार संजय पुराम आणि तहसीलदार मोनिका कांबळे, नायब तहसीलदार सतीश वेलादी यांनी दिनांक 30 मे रोजी आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथे मृतकाच्या घरी भेट देऊन नैसर्गिक आपत्ती सहाय्यता निधी अंतर्गत 4 लाख रुपये धनादेश मृतकाची पत्नी यांच्या नावे दिले असून यावेळी मृतकाच्या कुटुंबातील मृतकाची पत्नी प्रमिला सतीश फुंडे, मुलगी श्वेता फुंडे आणि मुलगा लोकेश फुंडे यांनी धनादेश स्वीकार करत आमदार संजय पुराम आणि प्रशासनाचे आभार मानले। दिनांक 27 मे 2025 रोजी सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान आमच्या शेतामध्ये माझा भाऊ शेतीचे काम करीत होता आणि जनावरेही राखत होते। तेव्हा अचानक विजांचा कडकडाट झाला आणि ते वीज त्या आंब्याच्या झाडावर पडली आणि त्यांच्या सॉक आणि त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या आणि ते त्याच ठिकाणी लथपथ होऊन ते मृत्युमुखी पडले। त्यानंतर सगळी प्रक्रिया पोलीस प्रक्रिया करून पंचनामा आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं। त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यसंस्कार होऊन काल मला आमदार संजय पुराम यांचा फोन आला की आम्ही भेट द्यायला येत आहोत। तर आज इथं भेट 30 तारखेला त्यांनी आज इथे भेट दिली। माननीय तहसीलदार मॅडम कांबळे मॅडम, त्याचप्रमाणे संजयजी आमदार संजयजी पुराम, युवराज भाऊ पटले, त्याचप्रमाणे गणमान्य प्रतिष्ठित व्यक्ती इथं आल्यात, प्रभारी प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत, नायब तहसीलदार वेलादी साहेब आहेत। त्यांनी माझ्या वहिनीला आज मुख्यमंत्री सहायता निधी आणि ह्या वीज जी पडली त्यानिमित्त जे काही शासनाची जे सहाय्यता असते, आर्थिक सहाय्यता त्यांनी 4 लाखाचा एक चेक दिलं आणि ह्यामुळे आज आम्ही संजय पुराम आणि शासनाचं गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे, गोंदिया।